हिरव्या रंगाची झाडी घनदार, निळे गगन निळी धरा, हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, ला 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 ला. या सगळ्या गाण्यांनी आपोआपच पिकनिकचा मूड होऊन जातो की नाही. रोजच्या धावपळीतून दगदगीतून स्वतःला अलगद सोडवून घ्यायचं आणि लांब कुठेतरी निसर्गाच्या कुशीत जाऊन बसायचं. एखाद्या ठिकाणी पिकनिकला जायचं असेल तर मग त्याची धावपळ 2 आठवडे आधीपासूनच सुरू होते. स्वतःची गाडी घेऊन जायचं असेल तर मग प्रश्नच मिटला. नाहीतर मग बसचं, ट्रेनचं, अगदी विमानाचं बुकिंग. मला खरं सांगा, अजूनही खिडकीजवळची सीट मिळावी म्हणून थोडीशी धक्काबुक्की करता की नाही? मग ती माथेरानला वर चढत जाणारी मिनी ट्रेन असू दे किंवा मग बोगद्यांमधून फिरणारी कोकण कन्या. तुम्ही सुद्धा अजूनही लहानग्यांमध्ये वय विसरून गाडी बोगद्यात शिरली की मोठ्याने ओरडता की नाही? एरवी कुठेतरी घडी घालून ठेवलेला चट्टेरी पट्टेरी टी शर्ट आणि शॉर्ट्स खास पिकनिकसाठी कपाटातून बाहेर येतात. किचन मधल्या शेल्फवरच्या डब्यांना अचानक पिशवीत घालून बाहेर आणलं जातं आणि इतर वेळेला बोर वाटणारा चिवडा इकडे तिकडे भटकताना बघता बघता संपून जातो. मोठा ग्रुप असेल तर मग गाण्याच्या भेंड्या, लगोरी, मामाचं पत्र हरवलं हे आवडते गेम. या सगळ्यात गुरफटून डोंगर दऱ्यांमध्ये फिरत असताना, निसर्गाशी संवाद साधत असताना, खेळताना, गाताना, कविता करत असताना अचानक शनिवार रविवार संपतात आणि मग 8-10 चर्चगेट फास्ट रुळावरून धडधडत जाते आणि अशा रीतीने पिकनिक संपते. पण मी म्हणते, काय हरकत आहे? हरकत काय आहे? कारण ह्या 2 दिवसातली धमाल मनात आणि कॅमेऱ्यात बंद करून ठेवलेली असतेच तर. आणि शिवाय पुढच्या सुट्टीतले शनिवार रविवार आहेतच की. आणि तोपर्यंतची मौज मस्ती करायला आम्ही आहोतच की क्लोजअप M2G2 बरोबर. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडारे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे. ब्रेक नंतर स्वागत. तुम्ही बघत आहात क्लोजअप M2G2. मित्रांनो, आज आपण आपल्या एका छोट्या मैत्रिणी बरोबर गप्पा मारणार आहोत. स्वागत करूया दीपिका भिडेचं. एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो. एहसान तेरा होगा मुझ पर.